नमस्कार, जय मल्हार. सर्वप्रथम आपल्या देशातील महाराष्ट्रातील तमाम जनतेला छत्रपती महाराज यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. खरंच आता आमचे गणेशदादा यांनी अतिशय पोटतिडकीने ज्या भावना प्रकट केल्या, आम्हालाही फार वाईट वाटलं की आज माझ्यासारखा व्यक्ती मुंबईवरून या जयंतीच्या कार्यक्रमाला पोहोचला. आज गणेशदादा असतील खंडावरून इथे आलेले. तर मला असं वाटतं, इन्स्टेड ऑफ क्वेश्चनिंग अदर पीपल, लेट अस स्टार्ट फ्रॉम अवर सेल्फ फर्स्ट. आज आपण जर स्वतःला म्हणतो की आम्ही मल्हाररावांचे वंशज आहोत, आम्ही यशवंतरावांचे वंशज आहोत, तर किमान आज ही वास्तू पुण्यापासून मला वाटतं अंदाजे 50-60 किलोमीटरवरती आहे. म्हणजे विदिन 1 hour यू कॅन रीच हिअर. जर तुमच्यामध्ये तुमच्या स्वतःबद्दल अस्मिता नाहीये, हाऊ कॅन यू एक्सपेक्ट समवन एल्स विल कम अँड रिपेअर युअर हाऊस. कोणाची वाट बघतोय आपण? आणि अजून किती वर्ष आपण वाट बघणार आहोत की आम्हाला हे मिळत नाही, आम्हाला ते मिळत नाही. जोपर्यंत तुम्हाला सर्वांना माहिती आहे, साधी आई सुद्धा आपल्या बाळाला जोपर्यंत ते बाळ रडत नाही तोपर्यंत दूध पाजत नाही. आज आपण ते गेली 75 वर्ष इथल्या प्रस्थापित व्यवस्थेवर लढतोय. आज आमचे योगेशजी महाराजांबरोबर आम्ही चर्चा केली, केवढा मोठा संघर्ष या माणसाचा. त्या व्यक्तीकडे पाहून बघा तुम्ही. अहो, या अशा माणसांना जे आज प्रत्येक एरियामध्ये आपली माणसं संघर्ष करतात, त्यांना आपल्याला ताकद द्यायची. तर मला इथे लांब जायचं काय बोलायचं नाहीये, मी फक्त टू द पॉइंट येतो. पुढच्या वर्षीच्या जयंतीला आम्ही आता जे काही ते युवा मंडळी आहेत, इथल्या मुख्याध्यापक मॅडम यांचे सुद्धा विशेष कौतुक करावंसं वाटेल मला. कारण आजचा जो कार्यक्रम झाला तो त्यांनी प्रचंड मेहनत त्याच्यामध्ये घेतली, विद्यार्थ्यांना त्यांनी तयार केलं आणि त्यांच्यामुळे हा कार्यक्रम खूप यशस्वी झाला. तर त्या मॅडमचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. आणि मी एक आव्हान असं करतो की पुढच्या जयंतीला आजपासून आपण अजून एक जवळजवळ 364 दिवस आपल्याकडे असं समजूया. पुढच्या जयंतीला किमान इथे एक महाराष्ट्रातून 500 युवक येतील एक दिवस आधी, आणि हा पूर्ण किल्ला आपण स्वतःच्या हाताने साफसफाई करू. वर्षभरामध्ये आम्ही ठरवू, आता आमच्या पूर्ण टीमशी पण बोलू, वर्षभरामध्ये आपण असं काही गोष्टी करू शकतो का, किंवा महिन्यातले काही दिवस शनिवार रविवार आपण इथे येऊन, कारण जोपर्यंत आपण आपली अस्मिता टिकवणार नाही तोपर्यंत आपण आपल्या येणाऱ्या पिढ्यांना काय दाखवणार आहे. आणि आतापर्यंत बिंग एक अभ्यासक म्हणून आम्हाला स्वतःला असं लक्ष रिअलाइज झालंय की तुम्ही या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जाणीवपूर्वक मागे ठेवलं जाते, तुमच्या जाणीवपूर्वक इतिहासातल्या खुणा नष्ट केल्या जात आहेत. कारण तुम्ही पुन्हा पेटून उठू नये, तुम्हाला तुमच्या मूळ गोष्टी माहीत पडू नये. मागे आम्ही होळ ठिकाणी सुद्धा गेलो, तिथे सुद्धा महाराज मल्हारराव होळकरांची सुद्धा अवस्था तीच आहे. म्हणजे ज्या लोकांनी जातपात कास्टिझम न पाहता ज्यांनी अखंड महाराष्ट्र इंडियासाठी काम केलं, अखंड भारतासाठी काम केलं, त्या लोकांची ही अवस्था का? बिकॉज दे बिलॉंग टू सम पर्टिक्युलर कम्युनिटी. हा प्रश्न मला इथल्या व्यवस्थेला विचारायचा, हा प्रश्न मला इथल्या राजकारण्यांना विचारायचा, हा प्रश्न मला इथल्या संपूर्ण प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा विचारायचा आहे की वेन यू आर फोकसिंग ऑन कॉन्स्टिट्यूशन, तुम्ही एका पर्टिक्युलर कम्युनिटीसाठी का काम करता? का आमच्यामध्ये लोक तुम्हाला प्रश्न विचारत नाहीये? आज तुम्ही पाहिलं असेल, गेल्या 3 महिन्यापूर्वी या आमच्यातल्या काही तरुण मंडळींनी जे काही आंदोलन हातात घेतलं, 70 वर्षामध्ये का होईना पण एका आमदाराच्या 6 आमदार करून दाखवले. दॅट मीन्स वी आर प्रूव्ह दॅट की आज आम्ही झोपलेलं नाहीये, आता आम्ही जागे झालेलो. आमच्यासारखे लाखो तरुण यापुढे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतील, तुम्हाला तुमची जागा दाखवतील. त्यामुळे मी एवढंच आवाहन करेल या व्हिडिओच्या माध्यमातून, सर्व पूर्ण महाराष्ट्र देशातील जे कोणी यशवंत प्रेमी असतील त्या सर्वांना माझी विनंती आहे, आपण तरुणांनी एक नवीन ग्रुप तयार करून या पुढच्या जयंतीला कशा पद्धतीने मोठं स्वरूप देता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. इथेच थांबतो. जय मल्हार.